आई काय करते तू? अरे बेटा लादी पुसते. तू कशाला पुसते? आपल्या आंटीने आल्या का आज? अरे बेटा आज तर काय आले आणि चल म्हटलं मी पुसून घेते. पाहुणे येतात आपल्याकडे, चांगलं नाही वाटत कोण आलं की घरात कचरा आहे तर. पण आजच्या दिवशी राहू दिलं असतं, एवढी काय गरज नव्हती. नाही रे बेटा, कोण येतं आपल्याकडे, मग कसं तर घरात घाण राहिले चांगलं वाटतं का? सांग मला, तू काय शिकशील सांग माझ्याकडे. मग तू तेवढाच त्रास घेते ना. पाहुणे कधी पण पाहुणे येतात, तू तेवढा त्रास घेत राहते परत परत. मग ठीक आहे ना बेटा, पाहुणे भाग्यशाच्या घरी पाहुणे येतात बेटा. तुला माहितीच आहे का पाहुण्यांचं महत्व काय आहे ते? चल मी तुला सांगते पाहुण्यांचं महत्व. इकडे बस, मी तुला सांगते आतली पाहुण्यांचं महत्व काय असतं. अरे बेटा, ज्याला गरज असते, आपण शहरात आहे, कोणाला खेडेगावातून आपल्याकडे कोण आलं, कोणी इंटरव्ह्यूसाठी आलं, कोणी जॉबसाठी आलं, कोणी हॉस्पिटलसाठी आलं, त्याला आपलं मदत करणं भाग आहे की नाही सांग मला. हां, मी तुझी आई आहे, तू माझी मुलगी आहे, जे मी करणार आहे ते तू शिकणार आहे. मी तुला सांगितलं अरे बेटा आपल्याकडे पाहुणे आलेले आहेत, नेहमी आपण त्यांना त्रास दिलो आहेत, आपण त्यांना कंटाळलेलो आहे, तू पण माझ्याकडनं तेच शिकशील ना. तू पण मोठं झाल्यावर तेच करणार आहे. नको ते पाहुणे किटकिट असते, असं नको, असं नाही करायचं. ज्याला गरज असेल तो आपल्याकडे येईल बेटा. आणि अतिथी देव आपल्या महाराष्ट्रात संस्कृतीत खूप छान नाव दिलेलं आहे बरं ना. अतिथी देवो भव, बघ किती सुंदर नाव आहे बरं. म्हणून आपल्याकडनं जेवढं आपण करायचं. मी म्हणत नाही की तुझ्याकडनं जेवढं खूप काहीतरी कर, असं नाही. तुझ्याकडनं जेवढं तुला त्रास होणार नाही असं कर व्यवस्थित, ते पण खुश होतील. आणि आले की त्यांचं आत्मतृप्त झाला की ते आशीर्वादच देतील ना तुला छानपैकी. बाकी काय तुझ्याकडनं घेणार तुला सांग, आहे की नाही? कळलं का तुला आता? हो आई, कळलं मला. आणि बाकी माझं करायचं तर तुम्ही मला सांगा नक्की कमेंट करून. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, कमेंट्स. थँक्यू सो मच.